नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज दिनांक 19 जुलै 2025। चला तर मग आजच्या चालू घडामोडी पाहूयात। ओके, तर आजचा पहिला प्रश्न आहे, भारतात प्रक्रिया केलेल्या बटाट्याचे उत्पादनात आणि निर्यातीत कोणते राज्य अग्रेसर आहे? तर याचे योग्य उत्तर आहे बी, गुजरात। ओके, तर गुजरात याचं उत्तर आहे। लक्षात ठेवा मित्रांनो, पाहूयात आपण पुढचा प्रश्न। शाश्वत वाहतुकीसाठी एक ऐतिहासिक टप्पा गाठत भारताने कोणत्या ठिकाणी पहिली व्यावसायिक हायड्रोजन इंधन सेल बस सेवा सुरू केली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, लेह लडाख। ओके, तर लेह लडाखमध्ये ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे। ओके, चला पुढचा प्रश्न पाहूयात। खालीलपैकी कोणाला ब्रिटनचा बाथ युनिव्हर्सिटीने डॉक्टरेटचा सन्मान दिला आहे? ओके, तर हा जो सन्मान आहे विद्यार्थी मित्रांनो, तो सुनील मित्तल यांना दिला आहे। ओके, तर उत्तर असेल सी, सुनील मित्तल। पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला म्हणजेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला भेट देणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे? ओके, तर याचं योग्य उत्तर आहे ए, शुभांशु शुक्ला। ओके, शुभांशु शुक्ला हा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारा पहिला भारतीय ठरला आहे। ओके, तर थोडंसं माहिती पाहूयात या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनबद्दल। नाव आहे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक म्हणजेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशन। स्थापना झाली होती 20 नोव्हेंबर 1998ला आणि याचे सहकार्य देश आहेत, म्हणजे ज्याने हे बनवलं आहे ते देश आहेत अमेरिकेची नासा, रशियाची रॉस्कॉस्मॉस आणि युरोपियन युनियनची ESA, जपानची JAXA आणि कॅनडाची CSA। ओके, यांनी हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन बनवलं आहे। ओके मित्रांनो, तर पाहूयात आपण पुढचा प्रश्न। आजचा पाचवा प्रश्न आहे, नुकतेच कोणत्या देशातील खेळाडू आंद्रे रसलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे? तर आंद्रे रसल हा वेस्ट इंडिजचा खेळाडू आहे मित्रांनो। ओके, तर याचं उत्तर असेल बी, वेस्ट इंडिज। चला, सहावा प्रश्न आहे, नुकतेच जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार इंटरनेट स्पीडबाबत भारत कोणत्या स्थानावर आहे? तर याचं योग्य उत्तर असेल 26व्या। ओके, तर भारत हा इंटरनेट स्पीडच्या बाबतीत 26व्या स्थानावर आहे। ओके, तर चला पाहूयात पुढचा प्रश्न। नुकतेच भारतीय सेनेने कोणत्या विदेशी विकसित वायुरक्षा प्रणालीचे सफल परीक्षण लडाखमध्ये केले आहे? ओके मित्रांनो, इथं थोडं मिस्टेक झाली आहे, तर विद्यार्थी मित्रांनो मिस्टेक दुरुस्त केली आहे आणि मी पुन्हा प्रश्न एकदा वाचत आहे। नुकतेच भारतीय सेनेने कोणत्या विदेशी विकसित वायुरक्षा प्रणालीचे सफल परीक्षण लडाखमध्ये केले आहे? ओके, तर याचं योग्य उत्तर असेल बी, आकाश प्राईम। ओके, तर नुकतेच आकाश प्राईमचे लडाखमध्ये सफलतापूर्ण परीक्षण केले आहे। ओके, चला पाहूयात आपण थोडीशी माहिती याबद्दल। आकाश प्राईम हे भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO द्वारे विकसित करण्यात आलेले एक सुधारित मध्यम पल्ल्याचे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे, म्हणजेच हे एअर टू एअर मिसाईल आहे। ओके, तर चला मित्रांनो पाहूयात पुढचा प्रश्न। आठवा प्रश्न आहे, कोणत्या देशामध्ये मतदानाचे वय कमी करून 16 वर्षे केले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, ब्रिटन। ओके, तर ब्रिटनमध्ये नुकतेच मतदानाचे वय कमी करून 16 वर्षे केले आहे। ओके, तर चला पाहूयात पुढचा प्रश्न। नुकताच AI प्रशंसा दिवस कधी साजरा केला गेला? ओके, तर नुकताच AI प्रशंसा दिवस हा 16 जुलैला साजरा करण्यात आला आहे। ओके, तर उत्तर असेल बी, 16 जुलै। पाहूयात आपण पुढचा प्रश्न। 10वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाची गिफ्ट सिटीचे MD आणि CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? ओके, तर याचं योग्य उत्तर असेल संजय कौल। ओके, ऑप्शन सी, संजय कौल। संजय कौल ह्याचं उत्तर असेल।
संजय कौल यांची गिफ्ट सिटीचे MD आणि CEO म्हणून नियुक्ती केली आहे. ओके, तर भेटूयात विद्यार्थी मित्रांनो उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.